नमस्कार, मी अदिती भार्गवे. IPH माइंड लॅब नाशिक तर्फे मनाचा कट्टा या कार्यक्रमात आपल्या आजच्या पाहुण्यांचे आणि डिजिटल माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते. गेले काही महिने आपल्या सर्वांसमोर कोविड-19 नावाचे मोठे संकट आहे आणि ह्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि अनेक व्यवसायांवर बऱ्याच प्रमाणात झाला आहे. तर ह्या परिस्थितीत ह्या परिस्थितीचा आहे तसा भावनिक आणि मानसिक दृष्ट्या स्वीकार करून काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बदलले. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच काही व्यावसायिकांशी गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकणार आहोत आणि आपल्या एक्सपर्ट कडून जाणून घेणार आहोत की हा बदल कसा स्वीकारावा. तर सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देते. आज आपल्या बरोबर डॉक्टर अनुराधा सोवानी मॅम आहेत, ज्या सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट आहेत. SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी इथे त्या अप्लाइड सायकोलॉजीच्या प्रोफेसर आहेत आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट देखील आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH ठाणे या संस्थेच्या त्या फाउंडर ट्रस्टी आहेत. त्याचप्रमाणे त्यांना रिसर्च फेलोशिप, द नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप, मानकर प्राइज ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड ऑफ इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशन, Best Paper Published in Disabilities and Impairments, and Best Book Award for Children's Literature by Maharashtra State. अशा अनेक पुरस्कार आणि स्कॉलरशिप्सने सन्मानित केले गेले आहे. आजच्या या कार्यक्रमात मी तुमचे खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. यानंतर आपले पुढचे पाहुणे मिस्टर अमोल जोशी सर यांनी वाणिज्य विषयात शिक्षण घेतले असून गेली 13 ते 14 वर्षे ते ट्रॅव्हल अँड टुरिझम या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची पूर्वा पर्यटन नावाची ट्रॅव्हल एजन्सी देखील आहे आणि यातून ते भारतात आणि भारताच्या बाहेर देखील टूर्स ऑर्गनाईज करतात. त्याचप्रमाणे संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते समाजकार्य देखील करत आहेत. सर, तुमचे पण आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपल्या बरोबर आपले आजचे तिसरे पाहुणे आहेत जॉयसन विनिता जेम्स. ते स्वतः एक उद्योजक आहेत. एम्पावर अकॅडमी, एम्पावर किड्स प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर आणि जिनीस टेकअवे याचे ते फाउंडर आणि डिरेक्टर आहेत. ते एक बडिंग एज्युकेशन ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि स्लो लर्नर्स बरोबर काम करण्यात त्यांना विशेष इंटरेस्ट आहे. यूथ एम्पावरमेंट आणि त्यासाठीच्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये ते खूप ऍक्टिव्हही आहेत. सो मैं आपका भी बहुत स्वागत करती हूँ आज के हमारे प्रोग्राम में. थैंक यू. यस, तर आपण सुरू करूयात आजच्या कार्यक्रमाला. मेरा पहला सवाल जॉयसन आपके लिए है. तो कोरोना के पहले आपका प्रोफेशन एग्जैक्टली क्या था और कोरोना का इस पे कैसे इम्पैक्ट आया? ओके, सो एज अदिति ने अभी ऑलरेडी मेरे बारे में इंट्रोड्यूस किया है, तो आई एम द डायरेक्टर एंड फाउंडर ऑफ एम्पावर एकेडमी as well as Empower Kids Preschool and Activities Center. तो हमारे एकेडमी में ऑलमोस्ट 180 to 200 स्टूडेंट्स पढ़ते हैं. ओके, तो we have like almost 180 to 200 students with a staff of 9 people, 9 teachers who are taking different kind of activities and teaching the students and all. तो that's how my profession is. और ये साल this was the first year जो हमने एक स्कूल स्टार्ट किया है, प्री स्कूल एंड एक्टिविटी सेंटर. तो ये जून ऑनवर्ड्स हम लोग स्टार्ट करने वाले थे. तो फ्रॉम द मंथ ऑफ February वी हैड स्टार्टेड विद द प्रमोशंस एंड एडमिशंस वगैरह, लेकिन मार्च के बाद वो बंद ही रहा है, तो अभी तक वो बंद ही है. तो 15th ऑफ मार्च को हमारा एक्चुअली मेरा बर्थडे होता है 15th ऑफ मार्च को, और 15th ऑफ मार्च को हमें सर्कुलर आया है कि नेक्स्ट डे 16th ऑफ मार्च से आपको बंद रखना है. तो ये मेरा बर्थडे, व्हाट यू कॉल इट एज, बर्थडे से लेके अभी तक हम घर पे ही है. ऑलमोस्ट 7 months हो गए हैं, हमें अभी तक परमिशन मिला नहीं है. और एक और चीज बोलूंगा मैं कि प्रोफेशन मेरा चेंज हुआ नहीं है, मैं वही प्रोफेशन में हूँ अभी भी. मैंने कुछ और साइड बाय साइड करने की कोशिश की है. मतलब आई एम एन एजुकेशन एक्टिविस्ट, आई एम अ ट्यूटर, आई गो टू डिफरेंट प्लेसेस टू टीच एंड स्टफ. दैट इज माय प्रोफेशन. बट ये कोविड के कारण मैंने कुछ और भी करने की कोशिश की है. सो दैट्स हाउ इट इज. ओके, तो मतलब कोविड का असर कैसे गिरा? मतलब सब बंद हो गया, लेकिन आपका जो इमोशनल स्टेट था वो आप कैसे डिस्क्राइब करोगे कि आपके इमोशंस पे कैसे असर हुआ? या द थिंग इज, जैसे कि
15th of March को हमें सर्कुलर मिला कि यू आर नॉट गोना स्टार्ट योर क्लासेस और द स्कूल और समथिंग. तो दैट वाज लाइक इनिशियली हमें पता था कि 3 weeks के लिए वो बंद होने वाला है. लाइक उसके बाद फिर से थिंग्स विल गेट नॉर्मल. तो हमने हमारे स्टाफ को बुला के ऑफिस में वी वर कंडक्टिंग आवर लाइक बिकॉज दे हैव टू कम, द स्टाफ हैड टू कम. तो हम लोग हमारा डेली एक्टिविटीज कर रहे थे बच्चों के लिए, एंड वी वर हैविंग अ लॉट ऑफ फन बिकॉज बच्चे नहीं है और बहुत सारा फ्री टाइम मिला है. तो वी वर एंजॉयिंग एंड लाइक ईटिंग एंड स्टफ लाइक दैट. तो इनिशियली दैट वाज वेरी गुड. 21 days का टाइम था, वेरी गुड. later on we get a circular कि like exams cancel हो गए and all. तो फिर I was like okay, it's a vacation for me now क्योंकि इतने सालों से we didn't get a lot of long time vacation. तो मैंने सोचा ये एक अच्छा vacation बन गया. उसके बाद हमें मिला सर्कुलर कि हम पेरेंट्स को फोन नहीं कर सकते हैं, मैसेज नहीं कर सकते रिलेटेड टू फीस. तो वहां से प्रॉब्लम्स शुरुआत होने लगे बिकॉज देयर वाज लॉट ऑफ फाइनेंशियल प्रॉब्लम्स कमिंग अप. बिकॉज हमें गवर्नमेंट से सर्कुलर मिला था कि हम कॉल नहीं कर सकते, तो पेरेंट्स को फोन नहीं करना है, बट वी हैव आवर पर्सनल प्रॉब्लम्स, वी हैव आवर लोन्स, वी हैव द सैलरी ऑफ द स्टाफ और ये बाकी जो एक्सपेंसेस है, मेंटेनेंस एंड एवरीथिंग. तो वो सारी चीजें बाद में आने लग गई. तो स्लो एंड स्टेडीली इट वाज अ वेरी व्हाट डू यू कॉल इट एज अ उसको वर्ड क्या बोलेंगे, इट वाज लाइक आई वाज गेटिंग मोर एंशियस, आई वाज गेटिंग अ लिटिल डिप्रेस्ड बिकॉज हमने पूरे साल भर मेहनत किया है उस चीज के लिए, एंड एट द एंड ऑफ द डे यू आर नॉट गेटिंग व्हाट यू आर गेटिंग, व्हाट यू हैव टू गेट. लाइक जो फीस आपने इतना मेहनत किया है और वो तुम्हें मिल नहीं, मेंटली डिस्टर्ब करने लग गया उस चीज को. बट एवरी डे देयर वर केसेस कमिंग अप, तो वो एक मेंटल स्ट्रेस बढ़ते गया कि केसेस बढ़ते जा रहे हैं. सो ट्वाइस आई हैड टू गो hospital and the doctor told me कि nothing is wrong, you don't have any symptoms, so the best thing is avoid watching news. लेकिन उस पीरियड में इतना ज्यादा कोविड होने के बारे में पता चल रहा था कि इफ यू ऑन व्हाट्सएप आपको कोविड के बारे में, फेसबुक कोविड, इंस्टाग्राम कोविड, एवरीवेयर इट वाज कोविड. तो आई वाज सो मेंटली डिस्टर्ब्ड अबाउट दैट कोविड थिंग वेयर आई वाज वर्किंग लाइक मेरा स्केड्यूल जो है 8:30 मॉर्निंग टू 8:30 नाइट, लाइक आई हैव अ गैप इन बिटवीन फॉर 1 or 2 hours. But after coming home also I used to be busy with my work, like planning. तो उसके बाद अचानक से सब कुछ बंद, तो इट वाज सो डिस्टर्बिंग कि मेरे पास कुछ करने के लिए नहीं है. आई एम जस्ट सिटिंग एट होम, ईटिंग, स्लीपिंग, वाचिंग मूवीज, अगेन बैक टू स्लीप. So that financial thing, apart from that, was getting me into like anxiety. I used to get some anxiety attacks or something because that was very disturbing. So then what happens is I'll tell you later on why I got into this profession and stuff. Yeah. I have a separate question for that, so Yeah. no worries. तर अमोलजी, यानंतर मला तुम्हाला विचारायचं आहे की इतक्या वर्षांपासून तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम या क्षेत्रात काम करताय, तर आयुष्याच्या ह्या टप्प्यात तुम्ही तुमचा व्यवसाय बदलण्याचा अनुभव कसा होता? या टप्प्यात म्हटल्यावर मला जरा खूप वयस्कर झाल्यासारखं वाटतं. ओके, व्यवसाय बदललेला नाहीये, एक व्यवसाय ऍड केलेला आहे आम्ही आमच्या याच्यात. काही दिवस आता जसं सगळं जग सफर करतंय, आम्ही पण काही दिवस सफर करतोय. तर आम्ही असा विचार केला की ही एक चांगली संधी आपल्याला आलेली आहे पेंडेमिक सिच्युएशन मुळे, की आपला एक व्यवसाय आहे तो आहे तसाच आपण बाजूला ठेवूयात आणि एक नवीन काहीतरी आपल्याला ऍडिशन करता येईल, की जेणेकरून भविष्यात अशी पुन्हा परिस्थिती उद्भवली तर कदाचित आपल्याला आत्ता जी आपण सिच्युएशन फेस करतोय तशी येणार नाही. सो थँक्स टू करोना की आम्हाला त्यांनी एका नवीन व्यवसाय आमच्या म्हणजे भात्यामध्ये आपण जसं म्हणतो की एक नवीन बाण आम्ही आणून ठेवला, की जो आम्हाला सेट करण्यासाठी, जो कुठलाही नवीन व्यवसाय सेट करायला साधारण वर्ष 1.5 वर्ष लागतं, तसं एक हा नवीन व्यवसाय आम्हाला सुरू करण्यासाठी एक संधी दिली की जुना म्हणजे आमचा जो मूळ व्यवसाय आहे किंवा ज्याला आपण कोर बिझनेस म्हणतो, की तो कोर बिझनेस आहे तसाच आता आम्ही त्यात चेंज नाही करू शकत आहे. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आपण जे म्हणूया ते, तर तो तसाच ठेवलाय आणि नवीन व्यवसाय आम्हाला सेट करण्यासाठी एक थोडी देवानी संधी दिली, तर त्या संधीचा आपण का फायदा उचलू नये असा आम्ही विचार केला आणि आमची पूर्ण टीम या नवीन व्यवसायासाठी सज्ज झाली आणि त्यांनी या व्यवसायात उडी मारायची.
जसं आता जॉयनी सांगितलं की सुरुवातीला आम्हाला पण थोडंसं असं हे झालं होतं की रोज आम्हाला माणसं बघण्याची सवय, म्हणजे जस्ट मी फेब्रुवारी एंडला मी दुबईवरनं आलो आणि मग त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आमचं नवीन सीझनचं प्लॅनिंग असतं एप्रिल मे जूनचं, तर ते सगळं चालू होतं, काही इन्क्वायरी जनरेट होत होत्या, आम्ही त्यांना कोटेशन्स देत होतो, सगळं आणि अचानक 5-7 मार्च पासून लोकांनी आमच्याकडे येणं बंद केलं. ज्यांनी टूर बुक केल्या होत्या ते म्हटले सर आपण नंतर बघूया, पुढे कधीतरी दिवाळीच्या वेळी आपण बघूया. तर आम्ही हो 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 म्हणत गेलो, पण 15-16 तारखेला चित्र स्पष्ट झालं आमच्या समोर की आपल्याला आता कुठेतरी एक मोठा स्टॉप मिळणार आहे. सो आम्ही ठीक आहे, आम्ही फुल स्टॉप नाही पण आपण त्याला अर्धविराम म्हणू शकतो, पूर्णविराम नाही, पण असा एक अर्धविराम आपल्या समोर येणार होता. आणि आम्ही मग विचार केला की आपण आता अर्धविराम आलेला आहे तर लेट्स एन्जॉय दिस थिंग. म्हणून मग आम्ही एक साधारण 20 तारखेच्या आसपास, आम्ही 19-20 तारखेला सगळ्यांनी डिसिजन घेतलं. आम्ही 5 जणांची टीम आहोत ऑफिसमध्ये, खूप मोठी टीम नाहीये, 5-6 जणांची टीम आहोत. तर आम्ही विचार केला की लेट्स सी पुढे काय होतं. एक 15 दिवस आपण सगळेजण ब्रेक घेऊया. हा जो आता थोडासा आपल्याला जो एक मरगळ आलेली आहे जी 10-15 दिवसापासून, ती मरगळ झटकूयात. आपण मस्त आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करूया 15-20 दिवस आणि मग बघूया 15-20 दिवसांनी काय होतं. आणि त्याच्यानंतर लगेच 22 तारखेला यांनी एक दिवस आपला तो बंद होता आणि 23 तारखेपासून आपण सगळेजण लॉकडाऊन मध्ये अडकलो. तोपर्यंत फोन वगैरे सुरू होते. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे यार, चला 15 दिवस अजून मिळाले आपल्याला, सगळेजण खुश झाले, आमची सगळी टीम खुश झाली की चला 15 दिवस पुन्हा सुट्टी एन्जॉय करू. ते ठीक होतं, पण प्रत्येकाच्या मनात भीती होती. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग प्रत्येकाच्या मनात भीती होती की आता होणार काय, की 15 दिवसानंतर. आणि सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की अजूनही आमचा व्यवसाय की पुढचे वर्षभर कदाचित 2-3 महिन्यांनी सुरू होईल, पण त्याला पूर्ण सेटल पूर्वीसारखं सुरू व्हायला 1-1.5 वर्ष लागणार आहे आणि आम्ही ती स्वीकारलंय आम्ही ते पण. तर अशी थोडी भीती होती, पण आतून खचलो होतो, पण टीमसाठी आम्ही थोडस सपोर्ट करत होतो की नाही यार असं करूया, मग जून मध्ये हा टूर टाकूया, मग जुलै मध्ये हा टाकूया, असं आमचं प्लॅनिंग वरचेवर चालू होतं. आतून माहिती होतं होणार काहीच नाहीये. पण मग तेव्हा कल्पना सुचली सुरुवातीला, आम्ही काही नवीन व्यवसाय काय काय करायचं असं सगळ्यांनी एक ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि मग त्याच्यानंतर बरेच काय काय व्यवसाय आले. पण जे काय करायचं होतं आम्हाला ते ठोस करायचं होतं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात शिफ्ट होणं, तसं प्रचंड थोडस म्हणजे अवघड काम असतं. आणि आम्हाला सुरुवातीला असं झालं की आपण कसं काय दुसरीकडे एकदम स्विच होणार. तर ते सगळ्यांचं असं विचार आला की बा आपण असा कुठला तरी व्यवसाय करूया. मग कोणी सांगत होतं की आपण ते सॅनिटायझर्स वगैरे असे काहीतरी जे नवीन नवीन व्यवसाय आले त्यामध्ये आपण शिरलं. पण एक होतं की मग सगळ्यांनी नंतर ठरवलं की आपल्याला जे काय करायचं ते लॉंग लास्टिंग करायचं, टेम्पररी व्यवसाय कुठलाही आपल्याला करायचा नाही, कारण तोपर्यंत आम्हाला पुढची सिच्युएशन एकदम आमच्या समोर स्पष्ट झाली होती की पुढचं वर्षभर आपण छान एन्जॉय करायचं आहे असंच. त्यामुळे जे काय करायचं ते 1 वर्षाचा आपल्याकडे जर काळ आहे तर आपण लॉंग लास्टिंगचा का नको विचार करायला. मग आमचा स्टाफ पण आमच्या बरोबर आला आणि सगळ्यांनी मिळून असं थोडं सुरुवातीला त्रास झाला, पण वी आर एन्जॉईंग. म्हणजे तुम्ही भविष्यासाठी पण आत्ताच बॅकअप प्लॅन तयार करून ठेवलाय की कधी पुढ्याची सिच्युएशन आली तरी तुमच्याकडे आत्तापासूनच प्लॅन रेडी आहे. आता दुसरा व्यवसाय आम्ही सेट करून ठेवलाय. ओके. तर मी काय इंटरनेटवर वाचत होते तर मला असं माझ्या वाचण्यात आलं की मागील वर्षाच्या तुलनेत देशभरातील 45% पेक्षा जास्त कुटुंबाचे उत्पादन घटले आहे आणि ह्याचा परिणाम बऱ्याच इंडस्ट्रीवर खूप निगेटिव्ह झाला आहे, जसं की रिटेल, टुरिझम, फायनान्शियल इंडस्ट्रीज, ऍडव्हर्टायझिंग, मीडिया, मार्केटिंग, सेल्स. तर मला सोवानी मॅम तुम्हाला हे विचारायचंय की
लोकांच्या वर्किंग लाईफ मध्ये हा जो अनपेक्षित बदल आलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? थँक्यू फॉर हॅव्हिंग मी इन दिस डिस्कशन. आतापर्यंत आपण जे ऐकत होतो, जे दोघांनी शेअर केलं, त्याच्यात ना एक प्रकर्षाने लक्षात येतं की तू जो डेटा सांगितलास तो बऱ्यापैकी सर्व्हिस प्रोफेशनल्सचा आहे. आणि इकडे आपल्याला अशी दोन माणसं दिसत आहेत की त्यांनी ऑलरेडी धडाडीनी स्वतःच काहीतरी एंटरप्रेन्योरशिप सुरू केली होती आणि त्याच्यात सुद्धा त्यांना सेटबॅक मिळाला. म्हणजे आपण अशा व्यक्तींकडे पाहतोय की जे टिपिकल चाकरमाने नाही आहेत किंवा नुसता पगार घेऊन आपण कामं करायची, हा कॉन्सेप्ट नाही आहे. तर आपण कामं करून लोकांना आणखीन पोशिंदे व्हायचं, हा जो कॉन्सेप्ट आहे. तर ह्याच्यातनं एक तर आपल्याला एक माइंडसेट दिसतो की कशा प्रकारचं थिंकिंग आहे. कारण फॉर अ लॉट ऑफ पीपल जॉब इज अ इझी थिंग, यु नो, की तुम्ही अप्लाय करा जॉब मिळेल. आणि म्हणून आपल्याला आज खूप माणसं मिळतात की जॉब एक गेलाय आणि दुसरा जॉब अजून मिळालेला नाहीये. आता मला एक खूप आवडलं जे दोघांनी शेअर केलं अतिशय फ्रँकली आणि प्रांजळपणे, की सुरुवातीला खूप घालमेल झाली. म्हणजे मनामध्ये खूप चिंता होती, भीती होती, थोडा रागही आला असेल की हे काय, म्हणजे आता म्हणता 3 आठवड्याचे 3 महिने आता 3 वर्ष करू नका बाबा असं. तर आपण आता समजा एक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे पाहिलं ना, तर आपण REBT टर्म्स मध्ये त्याला एक सेल्फ टॉक म्हणू, की प्रत्येक व्यक्ती आपल्याशी असं बोलायला लागतं की मलाच काय हे झालं, पण मलाच नाही झालेलं ना, हे अख्ख्या जगाला झालंय. म्हणजे कुठेतरी आपण बातम्या जसं जॉयसननी ऐकल्या आणि ते म्हणतात की शेवटी बातम्या बघायचं सोडून दिलं, कारण इट्स नॉट पुअर मी, इट इज पुअर एव्हरीबडी. मग चिंता तर वाटतेच, भीतीही वाटते, जसं आपल्याला अमोल म्हणाले की आपल्याला अशी भीती वाटते की पुढे काय मग आणि किती दिवस असं आपल्याला झुंजत राहायचंय. पण ह्याच्यातनं हा जो विचार आहे ना की आणखीन एक मार्ग काहीतरी काढायचा. म्हणजे मला एक खूप आवडलं की चॅलेंज इन टू ऑपॉर्च्युनिटी. तर आम्ही म्हणजे एक कॅचवर्ड शोधायच्या दृष्टिकोनातून मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो की इफ नॉट देन व्हॉट, इफ नॉट दिस. आता जर आपला क्लास चालत नाहीये किंवा आमच्याही बाबतीत आय एम ऑल्सो एन एज्युकेशनिस्ट, तर विद्यापीठ चालू शकत नाही, मुलं येऊ शकत नाहीत वर्गात, परीक्षा घेणं शक्य नाही, बट देन व्हॉट. म्हणजे आपण दुकान बंद करून तर बसणार नाहीये, तर मग पुढे काय करायचं. तर हे ना मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे की जर आपण जसं दोघंही म्हणाले की मी माझी मुळातली ऑक्युपेशन गिव्हअप नाही केलेली, मी ही ऍडिशनल ऑक्युपेशन तयार केली, आता आय एम बेटर ऑफ, कारण आता माझ्याकडे 2 चॉईसेस झाले. तसं जर आपण प्रत्येक जण इफ नॉट देन व्हॉट असं थिंकिंग करायला लागलो तर आपल्याला जो एक रिटायरमेंट नंतरचा रिकामपण दिसतं कधी कधी, किंवा बऱ्याच मुलींमध्ये मी पाहिलंय की लग्न झालं दुसरीकडे, दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या देशात जाऊन राहिल्या आणि एकदम वाटतं अरे माझं सगळं म्हणजे बसलेलं सगळं बस्तान होतं ते सगळं विस्कटलं. पण नाही, इफ यू थिंक इफ नॉट देन व्हॉट यू विल फाइंड सोल्युशन्स. तर मला असं वाटतं ना, हा एक भाग महत्वाचा आहे लक्षात ठेवण्यासारखा, म्हणून मला तो हायलाइट करावा असं वाटलं. दुसरा तुझा जो स्पेसिफिक प्रश्न होता वर्क लाईफ बॅलन्स बद्दल, तर झालं असं की ज्यांच्या कामात इतका अडथळा आला नाही, जे थोडंसं वर्क फ्रॉम होम पण करू शकले, कदाचित इन्कम मध्ये घट झाली असेल किंवा जास्त ताणतणाव आला असेल, जास्त प्रेशर आलं असेल, पण असं लक्षात येतं आपल्याला की वर्क फ्रॉम होम सुरुवातीला मला एक खूप आवडलं, ह्या दोघांनी पहिला आनंद व्यक्त केला की चला सुट्टी मिळाली. पण ही सुट्टी नव्हती ऍक्च्युली. म्हणजे सुट्टी कधी असते की जेव्हा आपण प्लॅन करतो की आता ना काम संपलं की मी आता ही मजा करणार आहे, पण ही लादली गेलेली सुट्टी होती. आणि मग असं डेटा पण आपल्याला सांगतोय एज्युकेशन फील्ड मधला पण, कॉर्पोरेट फील्ड मधला पण, की वर्क लाईफ मध्ये हे जे शिफ्ट होतात ना सारखे, त्यांनी त्रास होतोय. म्हणजे आता मी समजा ऑफिस गोअर आहे, तर मी सकाळी घरातून निघाले, 9ला ऑफिसला पोहोचले, 9 ते 5 काम केलं, 5ला निघाले, घरी आले, मग दुसऱ्या दिवसापर्यंत ऑफिसचा विचार नाही, देन आय एम इन माय स्पेस. हे आता होत नाहीये आणि हा मला ऍक्च्युली ह्या काळामधला मॅक्सिमम स्ट्रेस दिसतोय की मी काम सुरू केलं, मग आता मुलाचा क्लास आहे ऑनलाईन, मग परत मी काम सुरू केलं, मग आता जेवण बनवायचंय, मग परत मी काम सुरू केलं, मग आता घरी कोणी पाहुणे आलेत. म्हणजे असे वर्क होम शिफ्ट किती झाले एका दिवसात. दॅट टायर्स युअर ब्रेन.
आणि मग तुम्ही काही काळानंतर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्यामुळे मी ह्या दोन्ही अंगाने तुला हे उत्तर देईन की पहिली गोष्ट की आरईबीटी टर्म्स मध्ये आपण ह्याच्याकडे कसं बघू, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्क आणि होम शिफ्ट आपल्याला एवढा त्रास का देत आहेत. तर थोडस जर आपण स्केड्यूल केलं, जसं दोघांनी आपल्याला सांगितलं की आम्ही कुठेतरी स्ट्रक्चर ठरवलं की आता आपण अशी अशी कामं करून घ्यायची, ठरवून घ्यायची, दॅट हेल्प्स. आणि म्हणून आपला हा जो डेटा आपल्याला मिळत राहिलाय की ताणतणाव वाढलाय, अँझायटी वाढलीय, त्याचं हे कारण आहे की हे अति शिफ्ट होत आहेत, बॅक टू वर्क, बॅक टू होम, असं वारंवार एका दिवसात होत आहे. आणि मॅम मला तुम्हाला असं पण विचारायचंय की आपण जे टर्म वापरतो रेझिलियन्स, तर त्याचा पण खूप महत्वाचा भाग आहे की ॲबिलिटी टू बाउन्स बॅक, की एक Exactly. आपल्याला मोठा सेटबॅक आला तर तिथनं आपण परत कसं उभं राहणार. अगदी तर तो बरोबर. पण एक खूप महत्वाचा भाग इकडे आहे. आणि त्यात म्हणजे आपल्या दोन्ही गेस्टनी त्याचा म्हणजे त्यांच्यात ती ॲबिलिटी आहे, सो त्यांना ते कुठेतरी सोपं गेलं किंवा कुठेतरी ते परत येऊ शकले किंवा इतर ऑप्शन कन्सिडर करू शकले. पण तू ना महत्वाचं सांगितलंस की रेझिलियन्स आपण ज्याला म्हणतो की एक कणखरपणा, हा, की एक टफनेस जो असतो की नाही मी राहणार उभा ह्याच्यात, पण मी नाही हार मानणार, हा एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे, व्यक्तिमत्वाचा कंगोरा आहे. आणि सगळे एवढे लकी नसतात की त्यांच्याकडे ती पर्सनॅलिटी असेल. पण मगाशी मी जे उदाहरण दिलं आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं, हे प्रत्येक जण डेव्हलप करू शकतो. त्यामुळे ना अशी हार मानायची गरज नाही की नाही बाबा मी नाही रेझिलियंट, तर असं नाही. आपण जर स्वतःला ट्रेन केलं टू थिंक आउट ऑफ द बॉक्स की मग दुसरं मी काय करू शकेन, तर आपण स्वतःमध्ये हा रेझिलियन्स आणू देखील शकतो. बरोबर बरोबर, राइट. तो जॉयसन, मुझे आपको ये पूछना है कि एजुकेशन सेक्टर के बाद अल्टरनेट प्रोफेशन के लिए आपने फूड इंडस्ट्री चूज की, तो आपने ये शिफ्ट कैसे किया, मतलब आपको पहले एक्सपीरियंस था क्या, या फिर नहीं होगा तो आपको क्या क्या चैलेंजेस आए ये Okay. डिसीजन लेने के लिए? वेरी ट्रू. एक्चुअली जैसे मैम ने बताया अभी कि एवरीबडी वाज सेलिंग इनटू द सेम बोट. ओके, मतलब एवरीबडी इज स्टिल सेलिंग इन द सेम बोट, बट वो मेरे दिमाग में आया नहीं था. बिकॉज व्हाट हैपेंड इज लाइक आई, जैसे मेरी फैमिली मेंबर्स जो भी है, लाइक एवरीबडी इज इनटू वर्किंग, लाइक यू नो दे गो 9 to 6 का जॉब करते हैं. तो उनको इतना इफेक्ट नहीं हुआ बिकॉज दे वर वर्किंग फ्रॉम होम, दे आर स्टिल वर्किंग फ्रॉम होम. तो like you know they're continuing with their job. थोड़ा सा उनका पे में थोड़ा सा कट ऑफ वगैरह हो गया, but at least they have their monthly payments. But for me, I had invested in a new project, my new school. उसमें मैंने बहुत ज्यादा, इनफैक्ट जब लॉकडाउन था उस पीरियड में भी मैंने बहुत सारा फाइनेंशियली इन्वेस्ट किया था उस पीरियड में. एंड देन लेटर ऑन लाइक यू नो आई वाज लाइक ओके कि जून तक हो जाएगा या फिर जुलाई तक स्टार्ट हो जाएगा. आई वाज लाइक फाइन, लाइक यू नो इतने टाइम तक हो जाएगा. बट देन एट द एंड ऑफ द डे मैंने जब देखा कि नहीं स्टार्ट होने वाला, तभी मेरा थोड़ा सा ड्रॉबैक स्टार्ट हो गया. लाइक यू नो आई वाज गेटिंग अ लिटिल मोर एंग्शियस और मोर लिटिल डिप्रेस्ड और समथिंग. तो मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं इस फील्ड में, लाइक यू नो द एजुकेशनल फील्ड. सो आई स्टार्टेड कॉलिंग देम अप, तुम्हारे स्कूल का क्या सीन है, तुम लोग क्या कर रहे हैं, व्हाट आर यू प्लान्स, व्हाट आर योर प्लानिंग्स, लाइक यू नो. सो दे ऑल टोल्ड मी वन थिंग, सी Joyson, it's not only you, we are also sailing the same boat. And not only mine is just a new start, but big schools were facing problems, like parents were not paying fees over there. So I said, I am just a small person over here, I've just recently started. So I said, maybe this year it might not start, maybe next year. So लॉकडाउन के पीरियड में लाइक यू नो इनिशियली जब 15th of March से लेके अप्रैल मई तक we had a gala time at home because I stay in a joint family. So like you know every evening we used to sit together, we used to play cards and like you know housey, watch movies. And every day, like you know, you won't believe me, जब lockdown declare हो गया था, the first thing we sat down and we made a list, like you know हाँ Monday को pizza बनाना है, Tuesday को ये बनाना है, Wednesday को ये बनाना है. So I bought every damn thing and stuffed in the house, like you know कि I don't have to go outside the house for at least a month. And then we are one, like you know 20 people in the family, so खाना बनेगा तो 20 लोगों के. तो slow and steadily, since childhood I've been very like you know I used to love cooking. If it was not into education, I was being into the like you know this field, like you know.
So that's how I got my all my recipes back, whatever I had written, whatever I had saved on YouTube and Facebook. तो वो सारी चीजें मैंने फिर से रिवाइज किए, फिर से बनाना स्टार्ट किया, and then I family members enjoyed it and stuff. So that's how I felt like okay. And then my grandfather was into the same thing, he was a very good cook. My dad is a very good cook, and so it comes to me as well. So it is like the generation, I've got it from my grandfather maybe, and it was my plan. This was not something I had planned in the month of March or April that I'm going to do that. This was my plan, long-term plan, that I want to do something. And during this lockdown period, I was just scrolling down on my Facebook and Instagram. I got a very wonderful post, I'll just share. It says, think of your income as a table. Okay, it says think of your income as a table, because only one leg to support the table. If one leg breaks, the table collapses. Okay, if one leg breaks, the table collapses if you have one leg in the table, but multiple legs to support the table. The one leg breaks, the table will wobble but remain standing. So if you have some multiple legs to the table, one leg breaks, at least they'll be wobbling, but at least the table will be there. So think of the table as your life and the legs as your live income streams. Set yourself with multiple streams of income so that your life doesn't collapse if one fails. So this is what touched me a lot. We need to have multiple sources of income. Maybe not now. I'm pretty young right now, but then later on when I develop, at certain point of time, I will have if I'm not doing good here, I might have something else, because you never know, life will have a lot of twists and turns, so you should be very much focused and you must be very much planned, anytime anything can happen. So this was my long-term thing, someday I was supposed to start this. So that's how I started with this Jimmy's Takeaway, and it has given very good response. People are enjoying it. People are I have my fixed customers now. I'm going to expand it. And yeah, it is all about my family support, who has helped me a lot to get into this new profession. You won't believe me. All these years I've been getting messages on Teachers' Day, Happy Teachers Day, Happy Teachers Day. Yesterday was World International Chef's Day, and I'm getting messages on Instagram, Happy Chef's Day. So it is something I've found it so difficult to digest. I've become a chef now. So Teachers Day as well as Chef's Day, but I'm accepting it and it's going very well. तो मतलब आप ये कह सकते हो कि आपको चेंज एक्सेप्ट करने में ज्यादा वक्त नहीं लगता, जैसे आपने बोला कि अगर आगे जाके मुझे और 2 प्रोफेशन ऐड करने होंगे या फिर और मल्टीपल प्रोफेशन ये करने होंगे तो आप वो कर सकते हो, मतलब चेंज को आप इजीली एक्सेप्ट कर सकते हो. Yes, I am ready to accept it, and I want to accept it, and I will accept it, because that change is the only constant thing. Exactly. Yes. Because we need to grow, you can't stick to one thing entire life. Okay, this is going good. Somewhere or the other day, there are going to be changes now. Every time there's some new education policy, now you have something coming up, new things coming up. So we need to upgrade ourselves. There are some people, if you see the teaching profession, ma'am, I have seen such senior teachers, even if you go and ask them what is a learning disability, what is slow learners, they don't know that. What's the point? You need to upgrade yourselves. So I mean, I don't know, I'm not somebody who wants to just work with scholar students. I always believe every child is special. हर एक बच्चा स्पेशल है, हर एक बच्चे को अटेंशन दो तो you will find a difference in that child. So my way of teaching, my way of doing things is completely different, and I always believe in change. I always believe in upgrading myself. What is new, what is trending, I try to put it into my profession, and that's how I have been it's almost 11 to 12 years I'm into the teaching profession, and I've got a good response. Wow, great. तर माझा पुढचा प्रश्न अमोलजींसाठी आहे की व्यावसायिक आयुष्यात बदल करताना, म्हणजे आधी ट्रॅव्हल कंपनी आणि आता फूड आणि फ्रूट डिलिव्हरी, तर हा जो बदल तुम्ही केला, तर ह्या बदलात तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि मग तुम्ही ते कसं फेस केलं आणि कसं ओव्हरकम केलं?
सर म्यूट वर आहात तुम्ही, आधी फक्त अनम्यूट. येस. बदल फार तसे करावे लागले नाही. मी थोडा व्यवसाय सुरू करताना कन्झर्वेटिव्ह विचार केला, तुम्ही मला कन्झर्वेटिव्ह म्हणू शकता. की मी सुरुवातीला जो माझा कोर बिझनेस आहे पर्यटनाचा, तो पण B2C होता. आता जो मी व्यवसाय निवडला तोही B2C निवडला. व्यवसाय सुरू करताना आपले लिमिटेशन्स आणि आपल्या ॲबिलिटीज याच्या आपल्याला कल्पना असावी, असं माझे काही मित्र मला नेहमी सांगतात. तर त्यांनी मला सांगितलं की तू B2C व्यवसायातच जा, B2B व्यवसायात शिरू नकोस. म्हणून मग तो व्यवसाय सुरू करताना कसा प्रत्यक्ष जर ग्राहकाशी संपर्क करता आला तर तो कसा करता येईल याविषयी विचार केला. आणि मग दोन्ही व्यवसाय एकत्रित जोडता येतील का, असा पण एक विषय आला. की माझ्या असं लक्षात आलं की जर मला भाजीचा आणि फळांचा मी व्यवसायाचा जेव्हा विचार करत होतो तर त्याची एक थोडासा वेळ घेतो. पण झालं असं की हा सगळा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी एक जस्ट फॉर अ फन मी कोकणातनं आंबे मागवले आणि आंबे विकून बघितले. अगदी सोपा व्यवसाय जो असतो सगळेजण करतात तसं मी म्हटलं आपण बघूयात, आपल्याला जर जमलं तर आपण ते करून बघूयात. म्हणून मग मी ते करून बघितलं आणि फर्स्ट टाइम मी अशा काही FMCG ज्याला आपण म्हणू शकतो की अशा व्यवसायात मी उतरलो आणि आय गॉट सक्सीड. चांगला व्यवसाय झाला. माझ्या बरोबर माझे आणखी 2 मित्र होते. फायनान्शियल पोझिशन खूप स्ट्रॉंग नव्हती, तर आम्ही तिघांनी मिळून एकत्रितरित्या तो व्यवसाय केला आणि आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही त्यात पैसे थोडेफार मिळवले. आम्ही वाटलं नव्हतं, आम्ही एक जस्ट करून बघायचं काहीतरी नवीन म्हणून आम्ही ते केलं होतं. ते केल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. कॉन्फिडन्स बिल्ड होताना ऑफकोर्स की जेव्हा आपण कुठेतरी आपल्या आयुष्यात जर अशी खडतर वाट येते आहे तर आपली जी टीम आहे ती काय करणार आहे. तर टीमचा पण विचार होता, कारण ते सगळेजण आमच्या बरोबरच येणार होते. काही जण आता आपण जसं म्हणतो की बुडत्या गलपदातून सगळेजण हळूहळू कट ऑफ व्हायला लागतात, त्या पद्धतीने काही जण झाले. काही जण अगदी खांद्याला खांदा देऊन उभे राहिले की सर तुम्ही जे कराल आम्ही तुमच्या बरोबर येऊ म्हणून. तर आमच्याच एका स्टाफ पैकी टीम मेंबर पैकी एक जण याच व्यवसायात होते बऱ्याच वर्षापासून, म्हणजे त्यांची 3री पिढी होती. घरचं चालत आलेलं भाजी हा जो व्यवसाय आहे त्यांची 3री पिढी होती. आणि ही हॅड लॉट ऑफ एक्सपिरियन्स इन हिज पॉकेट. सो मीच त्यांना ऑफर केली की आपण याच व्यवसायात का दोघं एकत्र काम का नको करायला म्हणून. तर मग ते म्हटले ठीक आहे आपण करूया. मग असं आमची एक 2-3 जणांची टीम तयार झाली. जी पहिली टीम होती तीच आम्हाला नव्याने टीम बांधणं आम्हाला काही म्हणजे जोडणी करावी नाही लागली. त्याच टीमनी आम्ही पुन्हा उभे राहिलो आणि तीच टीम फक्त सर न राहता आम्ही पार्टनर्स आहोत आणि वी आर असोसिएट मेंबर्स आणि आम्ही एकत्र तो व्यवसाय सुरू केला. म्हणजे व्यवसाय सुरू करताना माझ्या मनात हाच विचार होता की जे आपल्या बरोबर आपल्यासाठी इतके दिवस थांबलेत सिच्युएशन माहीत असून सुद्धा, तर ते कुठे आपल्या मागे पडता कामा नये, त्यांनाही आपल्याला बरोबरच घेऊन जायचे. तर मग सुरुवातीला विचार केला होता की जो काही नवीन व्यवसाय सुरू करू तर त्याच्यात त्यांना पण घेऊया. पण मग त्यांना बरोबरीनेच घेऊन आम्ही पुढे निघालो आणि असा तो व्यवसाय सुरू केला. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की व्यवसाय चेंज करताना काही अडचणी आल्या का, तर फ्रँकली सांगेन की काही फार अडचणी नाही आल्या. टीम तीच होती, काम करणारी टीम तीच होती. सेकंड थिंग की जे काम करायचं होतं 1 to 1 माणसांबरोबरचं आमचं काम होतं. इंडिव्हिज्युअल माणसांबरोबरचं आमचं काम होतं, जे टुरिझम मध्ये पण होतं आणि जे आमच्या भाजीच्या व्यवसायात पण आहे. असं सुरुवातीला झालं की आम्ही थोडं टेक्नॉलॉजीकडे वळून आम्ही एक नवीन ऍप डेव्हलप करायचं आणि त्या ऍपवर आम्ही काम करायचं. हे सगळं करत असताना त्या गोष्टीला वेळ लागतो हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे थोडी तिथे चिडचिड झाली.
जिथे आम्हाला एक्सपेक्टेशन होतं की आम्ही 10-15 दिवसात नवीन व्यवसाय सुरू करू, त्याला 2-3 महिने लागले. आणि पेशन्स सुटत चालले होते सगळ्यांचेच, कारण प्रत्येकाकडे शेवटी सगळं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही. पैसा सगळ्यांचा संपत चाललेला होता आणि सगळ्यांचे पेशन्स सुटत चालले होते. पण त्याही परिस्थितीत माझी टीम माझ्या बरोबर असल्यामुळे आम्ही छान एन्जॉय केला. थोडी चिडचिड व्हायची, थोडीशी चिंता व्यक्त केली जायची आणि मग एखादा एकत्र काहीतरी गप्पा गोष्टी, हसी मजाक असं चालायचं आमचं ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटून. आणि सुरू झाल्यानंतर मग आता सगळेजण आम्ही मजा करतो आहोत आणि त्याच पद्धतीने जो आमचा जुना व्यवसाय होता त्यातल्या सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. जे आमचे प्रिव्हियस कस्टमर होते, म्हणजे पर्यटन व्यवसायातले जे आमचे क्लायंट होते, त्या सगळ्यांनी आम्हाला छान, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल दोज, म्हणजे आमचे ते खरे आमचे असोसिएट्स ते आहेत की त्यांनी आम्हाला या व्यवसायात पण अशा परिस्थितीत पण मदत केली. तर प्रत्येकाने फोन करून विचारलं की सर तुमचा व्यवसाय आता ऍब्सोल्यूट झालाय, तर तुम्ही काय करू शकाल म्हणून. मग आता तुम्ही काय करताय, आम्ही काही मदत करू शकू का, असं प्रत्येकाने विचारलं. आणि ही माणुसकी जिवंत आम्ही स्वतः बघितलेली आहे, की जरी लोक म्हणत असले की माणुसकी नाही, पण ती आहे जिवंत. तो झरा अजूनही वाहतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात वाहतोय. तर त्यामुळे खूप जास्त नाही, पण मध्ये आमचे पेशन्स जे मी सांगितलं की ते सुटत चालले होते. आणि तेवढी आम्हाला एक छोटी अडचण आली की मधला जो 2 ते 3 महिन्यांचा पिरियड होता, आताही खूप, आता स्टार्टअप असल्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्यातनं इन्कम येतंय असं नाहीये. पण आपण ज्याला म्हणतो ना की हाताला काम असलं की मन चालत राहतं, त्या पद्धतीने आता काम आहे, पैसे येत आहेत का तर माहित नाही. आणि आम्ही तो विचार नाही, पण हे पुढे जाऊन आम्ही आता लावलेलं छोटंसं रोपटं पुढे जाऊन ते कदाचित मोठं होईल. पण आता काम आहे आमच्याकडे, हा या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे पैसे ठीक आहे, येतील, पुढे जाऊन येणार आहेत, पण आता काम आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण आनंदात आहोत. आणि फारशा अडचणी नाही आलेल्या आहेत आम्हाला तशा. ओके, म्हणजे जे काही असं नाहीये की खूप आम्ही स्ट्रगल करून हा व्यवसाय उभा केला असं उगाच. आय हॅव डन. ओके, सो अवेलेबल रिसोर्सेस वापरून तुम्ही एक सेकंड बिजनेस शुरू केला असं आपण म्हणू शकतो. Yes. जॉयसन, मुझे आपको ये पूछना था कि आपने अकेले ने ये नया शुरू किया या फिर जैसे अमोल जी ने कहा कि उनकी टीम ने उनको बहुत मनोबल दिया, तो आपके साथ ऐसा कोई था या आपने अकेले ने पूरा जो चेंज है वो आपने अकेले ने फेस किया? Actually, the thing is what, this is not something like, initially जो lockdown period था, मैंने कहा कि it was fun. बाद में it was very depressing. When I used to be at home, so I used to be sitting down, calm and quiet. My family used to be busy watching TV. I used to be sitting in the couch, just sitting, and they used to feel like, यार कुछ तो गड़बड़ है. Like they used to come and ask, कुछ financial problem नहीं था, पैसे की जरूरत है. Just a second, sorry I'm interrupting, but your network is little poor. You can't hear me? Actually, there's the video was not playing. It got freezed. Now is it fine? Better than before. Okay. So they used to come and ask me, do you have any financial issues? Do you want some money? Do you want some financial help? Or I used to say no, nothing like that. I have my savings and stuff. But somewhere or the other, जब आपने इतना अपना time और energy इतना दिया है, I used to feel a little depressed that period. So as I told, I used to work for almost 10 hours a day. So you're doing nothing. So I was becoming very, anxious at home. So that's the reason I started with this, just to keep myself busy. It is not something like, financially I'm going to get something. That's the reason I started. No, that's not the thing. I love doing it. That's the reason I'm doing it. And I am doing it to keep myself busy, to keep my peace of mind. So at least, now I'm doing this. I'm, by the way, I'm conducting my online classes as well. So my staff and everybody is there. So everybody has their own subjects. So online classes just for 40 minutes or an hour or something. So max to max in a day, you're working for 2 hours. The rest of the time, what are you going to do? So to keep myself busy, I started with this. So my family
members. Like I did not involve my staff in this. Staff who, because their profession is completely different. I can't get them into this profession. So my family members supported me. Like, you know, my sister, she's into digital marketing, so she helped me into that. My dad, my family members, my mom and aunt, and everybody, as it is a joint family, so everybody helped me out. We set up the menu, we try different menu at home, and then we put it on a like, you know, website or on a Facebook or Instagram page. So it is the family who has supported me. So initially I took it like as a fun lockdown. Afterwards it was very depressing for me, and later on I took this lockdown as a boon. So it has been a very helpful way for me, because इसी lockdown के through मैंने बहुत कुछ सीखा है, जो मैंने mistakes किए हैं अभी life में with my profession and all the things. This lockdown has hit me strong, okay, but it has emerged me, like, you know, I've evolved myself as a strong person now. So जो भी मेरे साथ हुआ है, I have emerged as a strong person, and I'm sure कि इसके बाद whenever we start, I'm gonna hit it back again. या शुअर. इथे ना दोन महत्वाचे मुद्दे हायलाइट करावेसे वाटले मला दोघांच्या ह्या कहाण्या ऐकून, की क्रिएटिव्हिटी हा जो भाग आहे ना, म्हणजे आपलं माणूस म्हणून, मनुष्य जात म्हणून आपला जो युनिकनेस असतो, वेगळेपण असतं, दॅट इज द फॅक्ट दॅट वी कॅन बी क्रिएटिव्ह. आणि आपण जर मेंदूचा पण अभ्यास केला तर आपल्याला जो फ्रंटल लोब मिळालेला आहे मेंदूमध्ये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कपॅसिटीज असतात. प्लॅनिंग, पुढे विचार म्हणजे फॉरवर्ड थिंकिंग, पुढे विचार करायचा की आज नाही शक्य तर मग मी पुढे काय करीन, किंवा आता हे दोघंही जसं म्हणाले की सेव्हिंग्ज आहेत तर आपण मॅनेज करूया, अशा प्रकारचं. तर हा मला त्यांचा मुद्दा दोघांचा खूप आवडला, की माझ्यामध्ये आणखीन काय हुनर आहे, what else am I good at, you know. तर बऱ्याच वेळेला ना, म्हणजे परत माझ्या ऑडियन्सला सांगावं असं वाटतं हे, की आपण बऱ्याच वेळेला एक प्रोफेशन मिळाली किंवा एक काहीतरी व्यवसाय मिळाला की आपण तो धरून बसतो की चला आता हे मला येतं, शिकवायला मला येतं, किंवा पेंटिंग मला येतं, किंवा अमकं. पण आणखीन काय मला येतं हा प्रश्न आपण किती जण विचारतो. म्हणजे आता मला हे खूप जाणवतं, कारण समवॉट निअरिंग द एंड ऑफ माय फॉर्मल टीचिंग करिअर, आणि बहुतेक जण मला विचारतात की अच्छा मग आता आणखीन 1-2 वर्ष तुमचं इथलं झालं टेन्युअर की मग तुम्ही कुठे शिकवणार. तर मी म्हणते की मी नाही शिकवणार. म्हणजे खूप वर्ष शिकवलं ना, आता किती सारखं किती शिकवत राहायचं. आय वॉन्ट टू डू समथिंग एल्स. तर हा क्रिएटिव्हिटीचा भाग मला दोघांच्या सांगण्यात खूप भावला, की आणि मला काय आवडतं. तर दोघांनी सांगितलं की माझ्या पार्टनरमध्ये हे नॉलेज होतं, किंवा जोशी पण म्हणाले की त्याला खूप माहिती होती ह्या फ्रुट्स व्हेजिटेबल्स बद्दल, किंवा जॉयसन पण म्हणाले की मला मुळातच आवड होती टू क्रिएट रेसिपीज. आणि तो एक मुद्दा आधी ती. आणि दुसरं की हे युनिकली इंडियन आहे. भारतामध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स हा जो आपला एक परिवार असतो ना, मित्र परिवार आणि आपला ऍक्च्युअली ब्लड रिलेटिव्ह, हा इतका अतोनात सपोर्ट देणारी ही गोष्ट आहे. आणि आता परदेशी प्रवास वगैरे करून किंवा अभ्यास सुद्धा वाचून असं लक्षात येतं की एवढी सपोर्ट सिस्टीम नाहीये परदेशी. फॅमिलीज आहेत, कबूल आहे सगळं, म्हणजे सोसायटी पण किंवा गव्हर्नमेंट पण तुम्हाला हेल्थ केअर वगैरे देते, ते सगळं ठीक आहे. पण तुमचा जो हा एक सपोर्ट एकदम पक्का जो असतो, की तुम्हाला काळजीच नसते, की जसं जॉयसननी सांगितलं की त्याला थोडं डिप्रेस, थोडं अँशियस पाहिल्याबरोबर घरातली माणसं विचारायची काय झालं, तुला पैसे कमी पडतायत का, आम्ही देऊ का. म्हणजे दॅट थॉट इज इनफ, की खरोखर त्याला पैसे नको होते त्यांच्याकडून, पण त्यांनी मला विचारलं, हेच इतकं छान वाटतं ना, आणि त्यांनी खूप ताकद मिळते. सो आय थिंक अगेन परत मी सगळ्या श्रोत्यांना सांगेन की आपण बऱ्याच वेळेला आपले रिलेशनशिप्स खूप निग्लेक्ट करतो. आपण इतके बिझी राहतो की आपण मित्रांबरोबर टच ठेवत नाही, घरातल्या माणसांशी पुरेसं बोलत नाही. आणि हे करू नये, म्हणजे कधी ना कधीतरी आपल्याला ही लागणार आहेत सगळी माणसं. त्यामुळे ती माणसं जोडणं हे मला वाटतं आपल्याला सगळ्यांना कोरोनाने शिकवलं, की आयसोलेट तुम्ही जेव्हा झाला तेव्हा तुमची ती भूक वाढली, की मला लोकांना भेटायचंय, मला कॉन्टॅक्ट ठेवायचंय, आणि मग फेस टू फेस नाही तरी फोनवर, ईमेलवर, इन्स्टावर, कसं तरी का होईना पण ते नेटवर्क जिवंत ठेवणं, हे मला वाटतं. म्हणजे हे 2 मुद्दे मला अगदी सांगावेसे वाटले, की एक म्हणजे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, आणि एक म्हणजे हे सोशल नेटवर्क्स, की जे खूपच आपल्याला कामाला येतात आयुष्याच्या शेवटपर्यंत.
म्हणजे कोरोनाचा जेवढा काय निगेटिव्ह फरक पडलाय तेवढाच पॉझिटिव्ह गोष्टी पण झाल्यात आणि आपण थोडं आता त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अगदी. खूप झाली आता निगेटिव्हिटी, आता थोडं पॉझिटिव्ह गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तर अमोलजी, मला तुम्हाला हे विचारायचं की जसं मी मगाशी सांगितलं की संघाचे काम पण तुम्ही करता, म्हणजे सोशल वर्क पण आहे. तर बिझनेस, फॅमिली आणि सोशल वर्क यामध्ये तुम्ही संतुलन कसं साधताय या काळात, सध्याच्या काळात? सर अनम्यूट. येस. व्यवसाय करताना टीम आहेच, मी जसं पहिले सांगितलं. आणि सोशल काम करताना थोडंसं क्रंच होतं, व्यवसाय, सोशल काम आणि फॅमिली. पण याचं श्रेय नक्कीच घरच्यांना आणि जसं आता ताईंनी सांगितलं की मित्रपरिवारांना पण जातं याचं काम. की सोशल काम करताना खूप वेळा घरी दुर्लक्ष होतं किंवा घरची काही कामं, जी जबाबदारी असते ती पार पाडली जात नाही. तर अशा वेळी घरच्यांचा म्हणजे बायकोचा, आईचा, मोठ्या भावाचा, अशा सगळ्यांचा, आता जसं जॉयनी सांगितलं की आमची पण एक जॉईंट फॅमिली आहे, आम्ही 12 जण आहोत घरात आणि त्यामुळे ते अगदी सहज शक्य होतं. माझ्या सोशल कामाचं श्रेय खरं घरच्यांना, की त्यांच्यामुळे मी अगदी निवांत कुठेही फिरू शकतो. तशी फारशी घरची जबाबदारी माझ्यावर पडू देत नाहीत ते. आणि व्यावसायिक कामाची माझी टीम आहे ती अगदी सक्षम आहे. त्यांनी पण मला कधी अडवलं नाही की बाबा आपलं इथे काम पडलंय आणि तू कुठे त्या गावोगावी हिंडत बसतो किंवा काय करत बसतो, लोकांच्या मागे फिरत बसतो, असं त्यांनी कधी म्हटलं नाही. त्यांचाही खूप चांगला सपोर्ट. आणि हे करत असताना कधी जर मला व्यवसाय कामात अडचण आली तर माझे मित्र पटकन माझ्या सोशल कामाची जबाबदारी घेतात, ते तिथे जातात आणि मी माझ्या व्यवसायाच्या किंवा घरच्या कामामध्ये मी अगदी छानपणे ते करता येतं मला. पण एक चांगली गोष्ट अशी झाली की पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जेव्हा सुरुवातीला जो स्ट्रेस, आता आपण मगाशी बोलत होतो की बऱ्याच जणांना जो स्ट्रेस आला, तर संघाचं काम करत असल्यामुळे काहीतरी मनात काम चालू असताना तो स्ट्रेस कुठेच जाणवून दिला नाही आम्हाला. म्हणजे त्या कामामुळे कुठे स्ट्रेस जाणवला नाही. म्हणजे कोरोना आहे किंवा होत आहे हे आम्हाला आता जाणवत नाही. सुदैवाने टीव्ही नाहीये घरामध्ये, त्यामुळे आम्ही अगदी निवांत, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बातम्या कुठल्याच कळाल्या नाही. पेपर आम्ही बंद करून टाकले जेव्हापासून कोरोनाची न्यूज यायला लागली तेव्हापासून. आणि एखादा अगदी पिक्चर वगैरे बघायचा झाला तर मग आम्ही मोबाईलवर वगैरे किंवा लॅपटॉपवर बघतो, अगदीच झालं तर. पण बातम्या ऐकत नाही, काही नाही. सकाळी उठलं का अगदी सुरुवातीच्या काळापासूनच आमची, जशी माझी ऑफिसची टीम आहे तशी संघाची आमची नाशिक मधली सगळी टीम आहे. आम्ही अगदी 23 मार्च पासून बाहेर आहोत आणि कुठेही आम्हाला कुठे कोरोना आहे वगैरे आम्ही व्यवस्थित काळजी घेतो, सोशल डिस्टन्सिंग पाळतो. आम्ही पण मास्क घेऊन फिरतो, आम्ही पण खिशात सॅनिटायझरची बॉटल घेऊन आम्ही पण फिरतो आणि 24 तास आम्ही पण काम करत असतो. पण काही कुठेच जाणवत नाही की कोरोना खरोखर आहे. म्हणजे आपण जर काळजी घेतली, मी सगळ्यांनाही सांगेल की आपण जर काळजी घेतली तर खरोखर कोरोना नाहीये. जर आपण निष्काळजी राहिलो तर कोरोना आपल्याला नक्कीच कुठेतरी एकदा येऊन भेटणार. सो पण या सगळ्या गोष्टींचं श्रेय फॅमिली, फ्रेंड्स आणि म्हणजे व्यावसायिक सगळी टीम यांना आहे. म्हणजे मी एकट्याने ते मॅनेज होणं शक्यच नाही. म्हणजे तुम्ही खरंच खूप लकी आहात की तुमचे फॅमिली मेंबर्स प्लस तुमची जी टीम आहे प्लस मित्र परिवार हे सगळे तुम्हाला खूप मदत करतात आणि सतत तुमच्या बरोबर जातात. तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आपण म्हणू शकतो. येस. तर ह्यानंतर मला सोवानी मॅमला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की बदलत्या काळाबरोबर जे लोक व्यवसाय बदलत आहेत किंवा बदलायचा विचार करत आहेत, तर त्यांनी असे कोणते महत्वाचे घटक लक्षात घ्यायला पाहिजे किंवा जे आपण सायकोलॉजिकल टेस्टिंग करतो तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? जर आपण अगदी स्पेसिफिकली व्यवसायांबद्दल बोललो तर उपयोग होऊ शकेल का ह्या आपल्या सध्याच्या परिस्थितीत? कसं आहे ना, आता जॉयसन पण आपल्याला सांगतील, कारण ही इज इन टू कोचिंग अँड टीचिंग अँड ऑल दॅट, की करिअर टेस्टिंग हा नक्कीच एक महत्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच वेळेला
ती दिशा मिळते. म्हणजे बऱ्याच मुलांना माहित नसतं नीट नक्की की मला काय आवडतं काय नाही, त्यामुळे तो एक मार्ग झाला. बऱ्याच वेळेला ती गरज पण पडत नाही. असं नाही की कंपल्सरी सगळ्यांनी करिअर टेस्टिंग केलंच पाहिजे, पण जेव्हा अशी वेळ येते की तुम्हाला काहीतरी ऑल्टरनेटिव्ह मार्ग शोधायची वेळ येते, तेव्हा मला वाटतं आपण हे जे सगळे सायकोलॉजिकल मुद्दे मगाचपासून पाहतोय की एकतर रॅशनल थिंकिंग ही एक कपॅसिटी परत मला सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना ना असं वाटतं की हे एक अंगभूत एक ट्रेट आहे. म्हणजे मला असं बरेच जण म्हणतात की हा तुझं ठीक आहे, तू म्हणजे अशी नेहमी रॅशनलीच विचार करतेस, पण ते कुठेतरी स्वतःला ट्रेनिंग पण देणं शक्य असतं. आणि ह्या दोघांच्याही गोष्टींमधनं आपण पाहिलं की दे ट्रेन दे माइंड टू थिंक रॅशनली, की ह्या ठिकाणी मला गडबडून जायचं नाहीये, ढेपाळून जायचं नाहीये, घाबरून जायचं नाहीये, तर मी थोडा नीट विचार करणार आहे की आता मला काय ऑप्शन्स ओपन आहेत आणि मी करणार आहे हे, आय एम गोइंग टू डू इट, एवढं नक्की. त्यानंतर सेकंड पॉइंट आपण घेतला की रेझिलियन्स त्यांच्यात होता आणि त्यांनी तो एनकरेज केला जास्त. आणि मुख्य म्हणजे त्यांची स्वतःची जी आवड होती, ऑल्टरनेटली त्यांना काय चांगलं येतं हे त्यांनी स्वतःला विचारलं. हे पण मला वाटतं प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक स्टुडंटनी स्वतःला विचारलं पाहिजे की माझी एखादी स्ट्रेंथ, समजा मला गणित खूप चांगलं येतं आणि माझी एखादी आवड, हे कॉम्बिनेशन कुठेतरी कामाला येऊ शकतं का? तर बरेच वेळेला खूप ऑफबीट करिअर्स ह्याच्यातनं निर्माण होतात की आपण विचारही केलेला नसतो की आपली एखादी, आता अॅनिमेशन एखाद्याला खूप आवडतं आणि तो IT मध्ये झालाय, ऑलरेडी डिग्री मिळवली आहे, तर ही कॅन कंबाईन बोथ अँड ही कॅन बी अ फिल्म मेकर फॉर ऑल यू नो डिजिटल फिल्म्स, अशा प्रकारचं. मग त्यानंतर आपण क्रिएटिव्हिटीकडे वळलो आणि क्रिएटिव्ह थिंकिंगने आपल्याला किती मदत होते हे आपण पाहिलं. आणि फॅमिली फ्रेंड्सचा सपोर्ट तर आपण पाहिलाच, म्हणजे तो तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी किती म्हणजे पांघरून बघून पाय पसरायला पाहिजे की काय मला शक्य आहे, मी किती पैसे ह्याच्यात घालू शकतो, किती वेळ घालू शकतो, किती वर्ष माझ्या हातात आहेत की त्याच्यानंतर मला काम केलंच पाहिजे. आय कांट स्टॉप बियॉन्ड दॅट. आणि सगळ्यात लास्ट हा जो मेसेज दोघांच्या सांगण्यातून आला ना की पॉझिटिव्ह थिंकिंग, एक प्रचंड आत्मविश्वास की एकदा मी ह्यात हात घातला ना की मी ह्याच्यातून सक्सेसफुलीच बाहेर पडणार. आणि दोघंही आपल्याला तेच सांगतायत की आज माझ्याकडे एक नाही 2 करिअर्स आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेन की आणखीन एखादी कुठे कोविड किंवा दुसरं पॅन्डेमिक आलं तर ते म्हणतील आता 2 ऐवजी 4 झाले. यु नो, म्हणजे ही पॉझिटिव्हिटी, हा आत्मविश्वास, ह्या मला वाटतं सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण कुठेतरी आपल्या मुलांमध्ये, आपल्या आसपासच्या लोकांमध्ये जर एनकरेज करू शकलो, तर मला वाटतं कुठल्याही वाईट परिस्थितीतून, पॅन्डेमिकच असं नाही, कोणत्याही नेगेटिव्ह परिस्थितीतून आपण जास्त स्ट्रॉंगली बाहेर पडू शकू आणि काहीतरी शिकून बाहेर पडू शकू. राईट. सो कोरोनाने आपल्याला इंट्रोस्पेक्ट करण्याचा एक खूप सुंदर त्यांनी आपल्याला एक चान्स दिला आहे आणि तो सगळ्यांनीच त्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रात अजून एक्सप्लोर करायला संधी आहे ते पण आपल्याला कळेल. आणि अगदीच आपण जसं मगाशी म्हटलो की ज्यांचा जॉब होता आणि जॉब एक स्पेसिफिक पॅटर्न होता जॉबचा आणि ज्यांनी जॉब गमावले, तर त्यांच्यासाठी पण एक संधी की समजा तुमच्याकडे काही कौशल्य तुम्हाला वाटतंय की नाही करू शकत, तर ते डेव्हलप करायला पण आपल्याकडे तेवढा वेळ आहे की एकच करिअर धरून न बसता आपल्याकडे बाकीचे काय काय चॉईसेस आहे आणि माझ्यात कोणत्या कोणत्या कला आहेत, ऍबिलिटीज आहेत की मी करू शकतो. तर ही सगळी संधी पण आपल्याला पॅन्डेमिक सिच्युएशनने दिली आहे. तर खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून, तुमचा अनुभव ऐकून. कोणाला काही ऍड करायचं आहे अजून, काही मुद्दे राहिले असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर एक तुम्ही सांगा. म्हणजे मुझे जस्ट ये बोलना है कि जैसे मैंने अदिति से बात किया था कि अदिति इज रिलेटेड टू माइंड लैब, तो मैं इस प्रोफेशन में 13 इयर्स से हूँ, लाइक यू नो इनटू द टीचिंग फील्ड, और मैं बहुत बच्चों के पीछे, मतलब यू नो आई वर्क वेरी हार्ड बिहाइंड द किड्स, और इतना मेहनत करने के बाद भी बच्चों का वो रिजल्ट्स नहीं आता था. And I used to get very frustrated. इतना मेहनत करो फिर भी ये बच्चे पढ़ नहीं रहे. Then at some point of time I realized कि ये बच्चों की गलती नहीं है, ये उनका मतलब you know they have some kind of like you know they have some stress, they have some kind of like you know there is something, and I try to get to that कि क्या है exactly ये situation क्या है. Then I met a clinical psychologist in Nasik.
तो उसके थ्रू आई गॉट सम लिटिल बिट ऑफ गाइडेंस, देन आई वर्कड ऑनलाइन। और जैसे मैम ने कहा था अबाउट द करियर टेस्टिंग, ट्रस्ट मी इट वर्क्स अ लॉट। जब मैं 10th स्टैंडर्ड में था, मेरे स्कूल में मेरा करियर टेस्टिंग में मेरा आया था एज अ टीचर प्रोफेशन आया था, लेकिन मैंने उस चीज को चूज नहीं किया। आई डिड नॉट टेक दैट profession. I went into the commerce field, and later on I was like stuck into अभी मुझे करना क्या है। Somehow I completed it. I wanted to learn psychology, but psychology is something like, you know, you have to be present every day to the college. They don't give permit you, it seems. तो मेरा वो एक जो इच्छा है वो रह गई, लेकिन you know, it plays a very important role, like, you know, and I'm so happy कि Mind Lab has come to Nashik, like, you know, कि मेरे जो students हैं, because parents को आज के डेट में पता ही नहीं है learning disability क्या है, slow learners क्या है, बच्चों का IQ कितना होना चाहिए। They don't know. If I just tell them you need to have a testing done, they'll ask me blood test करेंगे क्या, urine test करेंगे, they don't know about it. So we need to educate the parents, like, you know, ki what exactly your child is going through. So very happy with Mind Lab, and I would surely like to collaborate with you guys and work ahead, like, you know. So thank you so much for having me in today's discussion, and especially ma'am and sir. I'm so happy to interact with you, ma'am. You're amazing, and thank you. I'm seriously blessed to, you know, be there with you guys. जॉयसनने खूपच महत्वाचा मुद्दा नक्कीच रेज केला की आपण लर्निंग डिसेबल्ड मुलांबद्दल म्हणतो ना की इफ आय कांट लर्न द वे यू कॅन टीच मी इन अ वे दॅट आय कॅन लर्न, माझ्या पद्धतीने मला शिकवा, यु नो. आणि मला तर म्हणजे बऱ्याच वेळेला मी काही रेडिओवर पण सध्या काही कार्यक्रम करते, त्यामध्ये आय लाईक टू एंड विथ अ स्टोरी. तर ती छोट्या मुलांसाठी एक खूप आवडती स्टोरी माझ्याही घरातल्या छोट्या मुलांना मी सांगते की तुम्ही जर प्राण्यांची शाळा काढलीत तर आणि तुम्ही कोणत्या प्राण्याला काय काम सांगता ह्याचा थोडा विचार करा ना. म्हणजे तुम्ही एखादं बदक घेतलं आणि त्याला सांगितलं की तू पोहायच्या शर्यतीत भाग घे, तर ते सहज पहिलं येईल. पण तुम्ही त्याला सांगितलं झाडावर चढ, तर त्याला जमणार नाहीये. आणि त्या उलट तुम्ही एखाद्या खारोटीला सांगितलं की चल पाण्यात उडी मार आणि पोहून दाखव, तर ती बिचारी बुडून जाईल. तर आपलं चुकतं हे आदिती, आपणच मुलांना काहीतरीच बोलतं, म्हणजे तुझे आजोबा पण इंजिनियर होते, बाबा पण इंजिनियर होते, आता तू पण इंजिनियर झालं पाहिजे. अरे हे काय असं जेनेटिक थोडंच येतं तुमच्यामध्ये. तर ते हा जो एक त्यांनी फार महत्वाचा मुद्दा रेज केला. आणि म्हणून मला वाटतं की ऍडव्हर्सिटी मधनं मार्ग काढणं हे या दोघांनी आपल्याला आज शिकवलं. पण जेव्हा ऍडव्हर्सिटी अशी येते की एखादी डिसेबिलिटी असते, एखादा आजार असतो, किंवा असं एखादं संकट येतं संपूर्ण जगावर आलंय तसं, तर तसं त्याच्यातनं पण मार्ग काढायला आपल्यापेक्षा वीकर लोकांना, आपल्यापेक्षा कमनशिबी लोकांना आपण मदत करू शकलो तर जरूर करावी. हा एक फार छान मेसेज आज दोघांनी आपल्याला दिला. नक्कीच नक्कीच मॅम. आणि मला खात्री आहे की हे आजचं सेशन बघून खूप जण इन्स्पायर होतील, आणि ज्यांना मनात द्विधा परिस्थिती असेल की मी हे करू की नको, त्यांना काहीतरी मार्ग मिळेल आणि ते नक्की करिअर बदलायचा विचार करतील. तर थँक्यू सो मच मॅम. थँक्यू तुमच्या सगळ्यांशी बोलण्यात छान वेळ गेला. थँक्यू. हो, आमचा पण एकदम छान वेळ गेला. आणि अमोल जी आणि जॉयस, आपका भी बहुत शुक्रिया, आप आए, एक्सपीरियंसेस शेअर किए. एक गोष्ट ऍड करायची सांगायची वाटते. सगळ्यांना एकच सांगतो की करिअर चेंज करू नका, ऍड करा. करिअर चेंज करू नका, त्यात ऍड करा, ऍडिशन करा. बरोबर. एक आणखी बाण तुमच्या भात्यामध्ये ठेवा, करिअर प्लीज कोणी चेंज करू नका. बरोबर, एकदम. थँक्यू. आणि तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप थँक्स तुमचे सगळ्यांचे. माइंड लॅबचे पण खूप थँक्स. आणि आज आम्ही धन्य झालो म्हणजे ताईंशी बोलून की त्यांनी एवढ्या छान सगळं मानसशास्त्र आम्हाला सांगितलं की काय करा, तुम्ही नक्की काय करताय किंवा काय करायला हवं, त्याबद्दल त्यांचे पण थँक्स. आणि माइंड लॅब टीमचे पण थँक्स. आणि जॉय इज एक्स्ट्राऑर्डिनरी. खूप छान वाटलं जॉयला पण भेटून. जॉय, आपण नंतर पण भेटू, याच्यानंतर नाशिक मध्ये आहोत आपण दोघं जण, तर नंतर नक्कीच भेटू. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. बाय.
तर आजच्या कार्यक्रमातून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की मनाचा कट्टा या कार्यक्रमात आपण फक्त मानसिक रोगांविषयी किंवा आजारांविषयी चर्चा करण्यासाठी न भेटता हा खूप कॅज्युअल आणि दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आहे. अ, आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना मानसशास्त्राची कड देणे किंवा आपण कुठे चुकतोय किंवा अधिक चांगल्या पद्धतीने आपण आता जे काम करतो ते कसे करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम योजिला आहे आणि हाच या कार्यक्रमामागचा एक खूप महत्त्वाचा विचार आणि उद्देश आहे. तर जरी ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला प्रत्यक्ष भेटता येत नसेल तरी ह्या कार्यक्रमाद्वारे आज आपले 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे एकत्र आले, त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांच्या कामाबद्दल आपल्या सगळ्यांनाच खूप माहिती मिळाली. तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक आठवड्यात अशाच वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला आणि अशा लोकांना भेटणार आहोत ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काहीतरी नवीन आणि वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. तर आमच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला कोणत्या विषयांवर गप्पा मारायला आवडतील, कोणते नवीन विषय जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला नक्की कळवा. जसे आज आपण बघितले की लोक कसे व्यवसायाकडून छंदाकडे वळतात आणि काही छंदालाच व्यवसाय बनवतात. तर अशा काही लोकांशी गप्पा मारायला आणि त्यांचे छंद, त्यांचे छंद त्यांच्या मानसिकतेशी आणि स्वभावाशी कसे जोडले गेले आहेत हे जाणून घ्यायला आपण पुढच्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी 6:30 ला परत भेटणार आहोत. धन्यवाद.